हॅलो. येस म्हाताऱ्या. सॉरी सॉरी सॉरी. दादा म्हणायला होता ना. म्हाताऱ्या म्हाताऱ्या म्हणण्यामध्ये जी गंमत आहे ना, त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ती असं दादा ह्याच्यात नाहीये. खरंच सांगते मी. काय छान चाललं होतं एका माणसाचं. असा मस्तपैकी असा खुर्चीत बसून राहायचा. लोक काय बोलतायत बघत राहायचा, ऐकायचा. सगळं कसं छान चाललं होतं नाही. अशी कशी अवस्था झाली रे तू. म्हणजे आता काय फक्त श्वास आहे ना म्हणून माणूस म्हणायचा, नाहीतर तू दगड झालायस. काही म्हणा. वहिनीचं जे काही व्रत होतं ना ते फार कामी येत होतं. ती व्रत काय करते आणि तुझा अचानक असा हातच काय चालू लागे. मी म्हटलं संपलं. म्हणून मग तुझ्यावर हा प्रसंग आला. पण तू पण केवढा चिवट आहेस. अरे एवढा गाडी खाली आलास तरी मेला नाहीस, जिवंत राहिलास. ही आयुष्यरेषा जी काय आहे ना तुझी फार बळकट आहे. आता ना मी एक गंमत करणार आहे. त्या बाई आहेत ना रोज तुला इंजेक्शन द्यायला येतात नर्स बाई. त्या तुला जे औषध जे इंजेक्शन द्यायला येतात ना त्याच्यात मी विष खाल्लं. म्हणजे मग सगळा खेळ खतम. हे बघ. कामिनी काय चाललंय तुझं? इथे काय करतेस तू? त्यांची तब्येत बरी नाहीये आणि हसत काय उभी आहेस? असं नको तर काय करू. माझ्या दादाला असं बघताना मला खूप वाईट वाटतं. आता तो काय तर बोलू शकत ना काही ऐकू शकत, म्हणून त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होते. लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सांगून. तुला माहितीये का मी त्याला काय गोष्ट सांगत होते? लहानपणी आहे ना तो म्हणायचा की मी आहे ना मी फिनिक्स पक्षासारखा आहे. सगळ्यांना असं सांगत सुटायचा, मी फिनिक्स पक्षी आहे, मी फिनिक्स पक्षी आहे. मी राखेत ना असा वर उठेन. हो का? मग आजपर्यंत असं कधी येऊन तुला तुझ्या दादाशी बोलावं असं वाटलं नाही? आजच का आलीस? वहिनी अगं भाऊ आहे तो माझा. वाईट वाटतं मला त्याचं. तुला माझ्यावर विश्वास नाहीये? आजपर्यंत सगळ्यांवरच विश्वास ठेवला मी, पण आता नाही. वेळच तशी आली आहे. माझं सगळ्यांच्यावर लक्ष आहे आणि तुझ्यावर तर जास्तच. निघ तू. तसंही तू काहीही बोलत असलीस तरी त्यांना काही ऐकायला येत नाहीये. निघ. निघतेस ना? एक्सक्यूज मी. हे यू. अरे गेला निघून. ए हॅलो फार्म गाय कम. हा पण गेला. मला ॲटिट्यूड दाखवतात. तुम्हाला माहिती तर आहे का मी अनिका महाजन आहे. अनिका महाजन. इडियट्स. एक्सक्यूज मी. तुम्ही कोणी असा मुलगा पाहिला का जो गावाला आला असेल आणि तो एकदम यु नो टॉल असेल, हँडसम असेल, चार्मिंग असेल? नाही. यू ओल्डीज लिसन ना. तुम्ही बाय एनी चान्स असा मुलगा पाहिलाय जो गावात आलाय, हँडसम आहे, चार्मिंग आहे, टॉल आहे? टोल? ओ इथं कुठे आला टोल नाका? टोल? हो, एक काम करा, इथून पुढच्या अंगणात जावा. 10 किलोमीटर वरती आहे ना एक फाटा लागतो.
आणि तिथून मेन हायवे धरायचा आणि थोडं पुढे गेलात की आला की टोल नाका. हा. टोल नाका नाही, टॉल. टॉल म्हणजे त्यांना कसं समजू टॉल म्हणजे काय? सोडा ते सोडा. तुम्ही हे सांगा, बाय एनी चान्स तुम्ही असा मुलगा पाहिला का जो गावात सूट घालून आलाय? सूट नाही. आता या विलेज मध्ये मी रेशला कुठे शोधू? हे लेडी, हे यू, कम ना. I was asking that have you seen any guy who's like tall, handsome, charming by any chance? असं काय रिॲक्ट करते? तीच वेडपट. कसे लोक आहेत यार या गावात. आणि आता या अख्ख्या गावात मी रिश्ता कुठे शोधू? कसं शोधू? एक सेकंड. रिश्ता गावछापला भेटायला आलाय म्हणजे तो राहत पण तिच्याच सोबत असणार ना. हो हा, येस. आता मला गावछापचं घर शोधावं लागेल. लेट्स गो अनिका. इडियट. सॉरी. सॉरी काय सॉरी? आता याला बघतेच सॉरी बोलतो. माझ्यावर चिक्कल फेकतो. आता तू गेलास. ए कुठे? यू. किती किती वियर्ड जागा आहे ही. ओ माय गॉड. शी इज पीइंग. ए तू याला तर मी ना बघतेच. ए गावछाप गाय. विश तू हे अशा कपड्यात? विश किती घाण वास येतोय त्या कपड्यांना. ते चेंज करा दे. आणि तू इथे काय करतोय? सगळी कामं का करतोय? काय चाललंय? तू बरा आहेस ना? तू ठीक आहेस की नाही? का आलीस इथे? जा ना परत, जा ना. मी जा? मी का आलीये? अरे मी तुला विचारायला पाहिजे तू का आलायस इथे? हा का हे सगळे कामं का करतोय तू? तुला तुला कोणी करायला लावलं? फोर्सफुली करायला लावतात ना? ते गावछापने केलं असेल. हे सगळं तिचंच काम आहे. थांब सापडू दे. असं कसं तुला त्या कामाला लावते? हा आणि हे सगळं काम तू का करून घेतोयस? नको ऐकू तिचं. जा नाही तू जा इथे. ही काय करायला इकडं? ए गावछाप गाय, तू इथेस म्हणजे तुमची गावछाप गँग पण इथेच असणार. आणि तुम्ही हे गावछाप लोक मिळून माझ्या रेशला असं फोर्सफुली कामाला लावताय. लाज वाटते की नाही? हे मी इथे माझ्या मर्जीने आलोय आणि कामं सगळी माझ्या मर्जीने करतोय.